इन्शुरन्स विषयी वेगवेगळ्या गोष्टी समजून घेत असताना आपण समजून घेतलं की इन्शुरन्स असला पाहिजे, इन्शुरन्स का असला पाहिजे. आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत इन्शुरन्स कितीचा असला पाहिजे आणि आपण तो कसा ओळखावा. नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत माझा मेडिक्लेम किती लाखाचा असला पाहिजे आणि तो मी कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ओळखू शकतो. इन्शुरन्स कितीचा असला पाहिजे ह्याचा विचार करताना सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की तुम्ही कुठल्या शहरात राहता. आता तुम्ही म्हणाल की मेडिक्लेमचा आणि शहराचा काय संबंध. माझ्या कुटुंबाला मेडिक्लेम कितीचा गरजेचा आहे याचा विचार करताना सिटी का महत्त्वाची आहे, तर आपण जेव्हा मेडिक्लेम काढतो तेव्हा कंपनी आपल्याला झोन वाईज प्रीमियम आकारत असते. आता झोन वाईज प्रीमियम म्हणजे काय. जर आपण मेट्रो सिटीजमध्ये राहत असलो तर मेट्रो सिटीजप्रमाणे एक प्रीमियम असतो. जर आपण नॉर्मल शहरात राहत असलो तर नॉर्मल शहराचा प्रीमियम असतो आणि जर आपण खेडेगावात राहत असलो तर त्या खेडेगावाप्रमाणे प्रीमियम घेतला जातो. असं का होतं तर त्या ठिकाणी जो मेडिकल एक्सपेन्सेस असतो, जो मेडिकलसाठी लागणारा खर्च असतो तो त्या खर्चाशी मॅच केला जातो. त्यामुळे ह्या प्रीमियममध्ये किंवा ह्या गोष्टीसाठी सिटी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. मेडिक्लेम कितीचा घ्यावा याचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाचं आपण आपली लाईफस्टाईल ओळखली पाहिजे. म्हणजे काय, जर आपण चांगल्या डॉक्टरकडे जातो आहोत तर हॉस्पिटलाइज होताना आपण सिव्हिल किंवा साध्या हॉस्पिटलमध्ये होऊ का, नाही, तर आपण एक चांगलं हॉस्पिटल निवडू. त्यामुळे ज्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये आपल्या कंपनीचं कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट मिळू शकतं असं हॉस्पिटल आपण नक्कीच प्रेफर करू. सो ह्या सगळ्यामुळे आपण लाईफस्टाईल ही गोष्ट जेव्हा आपण मेडिक्लेम घेतो तेव्हा विचारात घेतलीच पाहिजे. माझा मेडिक्लेम कितीचा असला पाहिजे याचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण मेडिकल इन्फ्लेशनचा विचार करतोय का. मेडिकल इन्फ्लेशन म्हणजे काय. मुळातच इन्फ्लेशन म्हणजे महागाई. जसं आपण बघतो अगदी घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंपासून वेगवेगळ्या गोष्टींचे खर्च वाढत जातात, त्याविषयीची महागाई वाढत जाते. तसंच मेडिकलमध्ये एखाद्या ट्रीटमेंटसाठी लागणारा खर्च हा खर्चसुद्धा वाढत गेलेला असतो, त्याची आपल्याला कल्पना नसते. म्हणजे अगदी एखादं दुखणं आहे किंवा एखादी सर्जरी आहे किंवा एखादं हॉस्पिटलायझेशन आहे ज्याला पूर्वी अगदी 20,000 रुपये लागत होते त्याला आज कदाचित 50,000 लागत असू शकतात. तर ह्या गोष्टीचा विचार करूनच आपल्या मेडिक्लेममध्ये आपण आपलं कव्हरेज विचारात घेतलं पाहिजे. म्हणजेच आपण त्या मेडिकल इन्फ्लेशनशी आपलं मेडिकल कव्हरेज मॅच केलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा मेडिक्लेम घ्यायचा आहे त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो, पण एक महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यायला विसरतो आणि ते म्हणजे आपल्याला असलेली प्री मेडिकल हिस्ट्री. म्हणजे काय, आपली आज तब्येत एकदम ओके आहे, आपल्या घरातल्या सगळ्यांची तब्येत एकदम परफेक्ट आहे, पण आपल्या आईबाबांना किंवा आपल्याला काही जेनेटिक डिसीज असू शकतात की ज्याचं आपल्याला पुढे जाऊन खर्च खूप जास्त येऊ शकतात. ज्याचा विचार आपण आत्ता करू शकतो की जर आपल्याला असे काही आजार पुढे जाऊन झाले तर त्यावेळी लागणारा जो खर्च असेल तो खर्च आपल्या मेडिक्लेममधनं पुरेसा मिळू शकतो का, ह्या गोष्टीचा विचार करूनच आपण आपला मेडिक्लेम कितीचा असला पाहिजे ही गोष्ट ठरवली पाहिजे. माझा इन्शुरन्स कितीचा असला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर इन्कम आणि लायबिलिटीज याचा विचार करूनही दिलं जातं. म्हणजे काय, तर माझं इन्कम किती आहे, माझ्या लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत, माझे ठराविक महिन्याचे खर्च कोणते आणि अचानक येणारे खर्च कोणते, या सगळ्याचा विचार करून जे आर्थिक नियोजन केलं जातं त्याच्यामध्ये आपण आपला इन्कम आणि इन्कमच्या दृष्टीने आपला इन्शुरन्सचा प्रीमियम मॅनेज करून मॅच करून मग आपण तो कव्हर केला पाहिजे. म्हणजे मग आपण आपलं मेडिक्लेम काढलं पाहिजे. त्याचं कारण आहे की जर आपल्याला काही मेडिकल इमर्जन्सी आली तर आपण आपल्या ज्या केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स असतात त्यापैकी कुठल्याही लिक्विडेट करायला लागू नयेत आणि आहे त्या प्रीमियम किंवा भरलेल्या प्रीमियममधनं आपल्याला क्लेम घेता यावा. म्हणून इन्कम आणि लायबिलिटीज याचा विचार करूनच आपण इन्शुरन्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत. तर आजच्या व्हिडिओत आपण बघितलं की माझ्या कुटुंबाला मेडिक्लेम कितीचा गरजेचा आहे हे मी कसं ठरवलं पाहिजे आणि त्यासाठी कोणकोणते मुद्दे मी लक्षात ठेवले पाहिजेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सिटी.
दुसरा आहे लाईफस्टाईल, तिसरा आहे मेडिकल इन्फ्लेशन, चौथा आहे आपल्या कुटुंबातली काही प्री मेडिकल हिस्ट्री आहे का, आणि पाचवा आपल्या इन्कम किती आहे आणि आपल्या लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत. या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण नक्कीच ठरवू शकतो की आपला मेडिक्लेम कितीचा असला पाहिजे. ह्या आणि अशाच काही महत्त्वाच्या विषयांची माहिती घेऊन तुमच्यासमोर मी आलेले आहे माझं हे यूट्यूब चॅनल घेऊन, ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. तेव्हा हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.